परभणीमध्ये काल उत्तर देत असताना त्या माणसाचं निधन, सूर्यवंशीचं निधन हे कशाने झालं हे शेवटपर्यंत सभागृहाला समजलं नाही, मलाही समजलं नाही. पण अध्यक्ष महोदय, जेव्हा मी शवविच्छेदनाचा अहवाल बघितला तेव्हा आजही त्या शवविच्छेदनाच्या अहवालावरच्या पहिल्या पानावरती रिझन ऑफ डेथ इज शॉक ड्यू टू मल्टिपल इंजरीज. ह्या मल्टिपल इंजरीज जुन्या आहेत असं कसं म्हणता येईल? आपण पण खूप शवविच्छेदन बघितलेले आहेत, त्याचे अहवाल बघितलेले आहेत, पण एखादी केस बाजूला करायची म्हणून आपण शवविच्छेदनाचा अहवाल वेगळा देणार असू तर कसं जमायचं? अध्यक्ष महोदय, याच्यातली पारदर्शकता ठेवून त्या संबंधित सूर्यवंशीला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी आमचं म्हणणं आहे. जर त्याला श्वासोश्वासाचा त्रास झाला तर तो किती वाजता झाला? तो मेला तर तो कुठल्या कोपऱ्यात मेला? तो कारागृहात मेला की कारागृहाच्या बाहेर मेला? त्याला श्वासोश्वासाचा त्रास सुरू झाला तर त्याला कुठली गोळी देण्यात आली? काही रेकॉर्ड घ्या. काहीच रेकॉर्डवर न घेता डायरेक्ट सांगायचं त्याला श्वासोश्वासाचा त्रास झाला आणि तो मेला. अरे पण मग हे का लिहिलं बरं त्या अहवालावर? त्या जुन्या इंजरीज होत्या. त्याचं इथलं हाड तुटलं असं म्हणतात. इथल्या हाड तुटल्यामुळे त्याला हार्ट अटॅक आला का ते सांगा. कारण न सांगता विधानसभेमध्ये अशा उत्तरं देणं हे मला वाटतं की ते नाही आहे तिथे. पण इथल्या संवेदनशील मुख्यमंत्र्यांना ही शोभा देत नाही. अध्यक्षमध्ये बीडमध्ये तेच झालं. मकोका लावणार, कोणाला लावणार? वाल्मिक कराडला लागणार की नाही लागणार? वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी अख्खं मंत्रिमंडळ डावावर लावायचं हे कधी वेगळंच आहे. वाल्मिक कराडची उंची. अध्यक्ष महोदय, स्वतः एक मंत्र्याचा खास माणूस आहे तो, आणि तो मंत्री जर तुमच्या बरोबर असेल महाजन साहेब तर वाल्मिक कराडला पकडण्याची हिंमत कोण दाखवणार? अध्यक्ष महोदय, हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. दोन्ही प्रकरणं ह्याच्यातनं कायदा आणि सुव्यवस्था कुठल्या पातळीवर चालला आहे ह्याचा आपल्याला विचार करावा लागेल. या सरकारची दिशा पुढे काय असणार आहे हे आपल्याला तपासावं लागेल. आणि म्हणून आजही माझी विनंती आहे या माध्यमातून की तुम्हाला बीडमध्ये जाहीर करावं लागेल की तुम्ही ऑफिशियल इन्क्वायरी ऍक्ट खाली चौकशी करणार आहात, त्याचा स्कोप काय ठेवणार आहात हे काही न सांगता काल तुम्ही उत्तर बंद केलं. परभणीमध्ये मेलेला सूर्यवंशी हा कसा मेला, हा किती वाजता मेला, त्याचा जर श्वासोश्वासाचा त्रास झाला तो कुठे झाला, त्यांचं निधन झालं तर ते किती वाजता झालं? पोस्टमॉर्टम मध्ये सगळं येतं. हृदय किती वाजता बंद झालं, म्हणजे किती तासापूर्वी बंद झालं, काहीच सांगत नाही आपण. वेग आन्सरसाठी इथं आलेलो नाही. मुख्यमंत्र्यांना अपेक्षा काय असतात की सत्य सामोरे येईल. सत्य सामोरे न येता अंधारात चाचपडत महाराष्ट्राला ठेवणं महाराष्ट्राला ठेवणं हे योग्य नाही.